आज मॅकडोनल्ड हे रिअल इस्टेटचा विचार करता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. रोमन कॅथलिक चर्चपेक्षाही त्यांच्याकडे जास्त इमारती आहेत. मुख्य म्हणजे त्या साऱ्या मोक्याच्या जागेवर आहेत. अमेरिकाच काय, पण जगभरात कुठेही पहा, मॅकडोनल्डच्या फ्रँचायझी त्या त्या शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमध्ये, कोपऱ्यांवर, थोडक्यात मोक्याच्याच जागेवर आहेत. किथमनाला हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा धडा होता. आज तो गाड्या धुण्याच्या व्यवसायात आहे आणि अर्थातच त्याचा उद्योग रिअल इस्टेटचाच आहे. मागच्या प्रकरणात आपण विविध आकृत्यांच्या सहाय्यानं हे समजावून घेतलं की माणसं स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त काम करतात. ते सर्वप्रथम कंपनीसाठी, नंतर सरकारसाठी आणि शेवटी कर्ज देणाऱ्या बँकांसाठी काम करतात. कामाचा काळ संपला की त्यांच्या हातात काहीच उरत नाही. मी तरुण असताना मॅकडोनल्ड नव्हतं तेव्हाही श्रीमंत डॅड माईक आणि मला रे यांनी सांगितलेला धडा शिकवत होते. श्रीमंत होण्याचं रहस्य क्रमांक 3 हेच उत्तर आहे. हे रहस्य आहे तुमचा व्यवसाय ओळखा. माणसं आयुष्यभर इतरांसाठी काम करत राहतात. आर्थिक प्रश्नांचाच हा परिणाम आहे. चित्र 1000 शब्दांचं काम करतंच. खाली दिलेल्या उत्पन्नाचं स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटचा आराखडा रे यांचा सल्लाच समजावून सांगतो. तुमचा व्यवसाय, उत्पन्न, मालकासाठी काम, खर्च, सरकारसाठी काम, मालमत्ता, तुमचा उद्योग, कर्ज, बँकेसाठी काम. आपली सध्याची शिक्षण पद्धती ही तरुणांच्या कौशल्यात वाढ करून त्यांच्या नोकऱ्या मिळाव्यात यावरच लक्ष केंद्रित करते. त्यामुळे त्यांचं आयुष्य पगाराभोवती आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाच्या रकान्याभोवतीच फिरत राहतं. आपल्या प्राथमिक कौशल्यात वाढ झाल्यानंतर ही मुलं व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी उच्च दर्जाच्या महाविद्यालयात जातात. ते इंजिनियर, शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, कलावंत, लेखक इत्यादी बनतात. ही व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली की त्यांचा कर्मचारी वर्गात प्रवेश करण्याचा आणि पैशासाठी काम करण्याचा मार्ग खुला होतो.